आणि तिथे तो मरतो काय, तो इतका कॉमेडी तो आणि शाहरुख खान अर्थात शाहरुख खान सारखा मरतो, त्याच्यामुळे लोकांना ते आवडतच. त्यात तो एका गोटीनी मारतो एका माणसाला असं दाखवलं. गोटी आई जर का हिरोची आई तर ती मरत असेल तर ती कंपल्सरी डोक्याला खोप पडून वगैरे मरायची, तिला ढकलायचं आणि मग ती मग ते अवघड असतं जरा, चांगलं मरण हे जरा अवघड आहे. आणि एका अर्थी तो हॅपी डेथ आहे ती. एका रात्रीत गेला आणि सकाळी बातमी कधी की गेला आणि म्हणजे एका पिढीच्या पायाखालून असं तसं फिलिंग आलं ऍक्च्युअली झाल्यानंतर. गझनीमध्ये ती खाली पडलेली आहे जमिनीवरती, तिकडे आमिर खान जखमी झालेला आहे आणि गझनीचं कॅरेक्टर जे आहे तर तो ना, तिची लोखंडी हे असते ना, त्याचा ना आवाज येतो एक. आणि 2021 ह्या 2 काळामध्ये आपल्यातल्या अनेकांनी खूप मृत्यू बघितले. अनपेक्षित मृत्यू, जवळच्या लोकांचे मृत्यू, मित्रांचे मृत्यू. तर मृत्यू हा खूप सिरियस विषय आहे खरा आणि खूप तो गांभीर्याने यायलाच हवा. पण सिनेमाच्या स्क्रीनवर होणारे मृत्यू किंवा वेब सिरीज होणारे मृत्यू हा तितकाच एक फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे. आम्ही फार उत्तम डिस्कशन करणार आहोत मृत्यूवर, ऑन स्क्रीन मृत्यूंवर, वेब सिरीजमधले मृत्यू आणि सिनेमामधले मृत्यू. तर उत्तर मला सांग की तुझा सिरीज मधला किंवा मूवी मधला सगळ्यात जास्त प्रभावी चित्रित केलेला मृत्यूचा सीन कुठला वाटतो? हलवून ज्याने टाकलं ज्या मृत्यूने, त्याचा इम्पॅक्ट एक बराच काळ राहिला. मला एक तर लुटेरा सिनेमा होता, रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा. तो सिनेमा फारच सुंदर आहे. त्याच्यातली ती जी कथा आहे त्यांची दोघांची, ती फार वेगळ्या धाटणीची प्रेमकथा आहे ती. आणि त्याच्यातलं वैशिष्ट्य असं आहे त्या रणवीर सिंगच्या कॅरेक्टरच्या मृत्यूचं, की तो एका अर्थी तो हॅपी डेथ आहे ती. म्हणजे त्याचं सगळं ते झालेलं आहे आता करून, जे काही त्याला सांगायचं होतं, करायचं होतं, ते प्रेम तर अपूर्णच राहिलेलं आहे, पण तरी सुद्धा त्याला एक समाधान आहे. आणि तो येऊन, आणि माझ्या आठवणीप्रमाणे त्या सीनच्या वेळेला पण एक त्याच्या चेहऱ्यावरती एक तुम्हाला शांतता दिसते. वरून खाली पडत असताना चेहरा हसू आहे. हो, तो नाही, पण तो मृत्यूचा सीन नाहीये, त्याला मृत्यू त्याच्या नंतर होतो. तो बाहेर येतो चालत चालत, तो खाली पडतो झाडावर, मग परत चढून त्याला ते पान बांधायचं असतं. तो येताना मग त्याला पोलीस गोळ्या मारतात. पण तो फारच मला त्या सीननी हे केलं होतं, प्रभावित केलं होतं. दुसरा मला जो अतिशय आवडणारा सीन आहे तो मकबूल मधला आहे. मकबूलमध्ये तुम्हाला आठवत असेल तर ह्याचा मृत्यू, इरफान खानचा मृत्यू शेवटचा, की सगळं रामायण घडतं, त्याच्या मागे पोलीस लागलेले आहेत. मग इरफान खानच्या तब्बू प्रेग्नंट असते, तिला डिलिव्हरीसाठी ऍडमिट केलेलं आहे हॉस्पिटलमध्ये, आणि तो हॉस्पिटलमध्ये जाऊन तो बघतो की ती बाळ झालेलं आहे. आणि त्या बाळाला तो ह्याचा मुलगा, आपला त्याचं नाव काय, पियुष मिश्राचा मुलगा आणि पंकज कपूरची मुलगी, असं लग्न होतं ना, ते दोघं त्या बाळाला ताब्यात घेतात आणि तो ते बघतो कासेच्या ह्याच्यातनं, आणि त्याला एक समाधान मिळतं की आता ते बाळ सुरक्षित ह्याच्यामध्ये आहे. आणि मग तो खाली येऊन शांतपणे चालत चालत जात असताना त्याला तो बोटी नावाचं जे कॅरेक्टर आहे त्याच्या गँग मधलं, ऑपोजिट गँग मधलं, तो त्याला बघतो आणि त्याला तो गोळी घालतो. आणि त्याचं चित्रण फार सुंदर आहे. म्हणजे टेकिंग, तो खाली कोसळताना त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला सगळं दिसायला लागतं. मग ती बिल्डिंग दिसते, मग आकाश दिसतं, मग पक्षी दिसतो, आणि त्याला तो ज्याला सेपिया म्हणतात कलर, त्या टोन मध्ये तो सीन त्यांनी हे केलाय. तिसरा मला शेअर करा असं म्हणजे ओंकारामधला शेवटी जेव्हा अजय देवगणचं कॅरेक्टर करीना कपूरला तो मारतो आणि ते मारल्यानंतर काही क्षणात त्याला हे रिव्हील होतं की ती निर्दोष होती. त्याने एक फार कोंकणा सेन शर्मा येऊन ते दाखवते की तो मेरा आहे का काहीतरी, ये तो मैंने. हो, कोंकणा सेन ते सगळं जे कांड घडतं कमरपट्ट्यामुळे घडतं. आणि मग कोण सेन सांगते, आणि तो सीन पण मला आठवतो जेव्हा ती सांगते ना, ये तो मेरा आहे, त्यावेळेला अजय देवगणच्या चेहऱ्यावरती त्यांनी काय, आणि त्याला जो काही धक्का बसला असेल त्यावेळेला की म्हणजे मी हे काय केलं आता मारून तो. आणि डेथ इज सो फायनल की तुला ती अंडू करता येत नाही रे. मृत्यू एकदा झाला की मग तू किती पश्चाताप व्यक्त कर, शोक व्यक्त कर, काही होत नाही. त्याने एक भयंकर हलवून सोडलेलं होतं. तुझं काय? मला हा जो म्हणला ना ओंकारा, मला तो
मला असं तेच लिटरली होतं की त्या अजय देवगणला तेव्हा काय वाटलं असेल. म्हणजे तो असं जे बघतो ना तिच्याकडे 2 सेकंद विचार करतो तो, त्याला ते होतच नाही की हे काय म्हणजे. आणि तो म्हणजे तो काय कसं व्यक्त करणार आहे सगळं. आणि किती भयानक म्हणजे भयानक लेवलचा गिल्ट आला असेल त्यावेळेला. ते गिल्ट पण किंवा म्हणजे हा काय मूर्खपणा केला मी, अल्टिमेट मूर्खपणा केला मी, याचं जे गिल्ट काय सगळ्याच एकत्रित ज्या भावना मी असं ते म्हणतात ना की सगळे रंग एकत्र आले की त्याचा पांढरा होतो, तसं तो पांढरा रंग अजय देवगणच्या चेहऱ्यावर दिसतो की काय त्याला कळतच नाही आता काय काय कशाचं काय काय भावना व्यक्त करू मी आता ह्याच्यात. तर तसं एक ते वाटतं मला रे पहिल्यांदी बाजीगर मी जेव्हा बघितला होता तेव्हा आपल्या शाहरुख खानचं जे शेवटी डेथ होता, खूप मोठा सीन आहे, खूप मोठा सीन आहे. तर तेव्हा मला खूप त्रास झाला होता तेव्हा मी जेव्हा थिएटरला निलायमला बघितला होता, मला आठवतंय अजून. आणि त्याच्यात सगळ्या चेहऱ्यात काचा वगैरे घुसलेले असतात. हेच पहिल्यांदाच होतं असं काहीतरी मेकअप बिकअप भारी. आणि मग तो आई येते तेवढ्यात मग तो म्हणतो की तुझ्या मांडीवर काय डोकं ठेवून मला झोपायचंय वगैरे. तो म्हणजे जरी तो तिथे रिव्हेंज फील तो अँटी हिरो असला तरी तो आपल्यासाठी तो सहानुभूती असते. तर त्यामुळे मग ते एक मला खूप त्रास झाला होता. तसा मला मिस्टर इंडियामध्ये टीना ती जी असते छोट्या मुलीची मुलगी तो तर खूप मरते तेव्हा ते खूपच धक्कादायक खूप छान. आणि ते असं म्हणजे ती मुलगी एवढी इनोसंटचा परिपाक आहे ती मुलगी, आणि सगळ्यांची लाडकी असते. हा ती लाडकी असते आणि ती आपली पण लाडकी होते. म्हणजे ती कास्टिंगच ते असं केलं की ती आपोआप आपली पण लाडकीच होते. आणि मग ती जेव्हा जाते तेव्हा मग तो म्हणजे त्या मोगॅम्बो बद्दल आपल्याला जे काही मग रोष निर्माण होतो तो त्या कॅरी होतो पूर्ण पुढचं हे सगळं ती रिव्हेंज जी जोपर्यंत होते तोपर्यंत. आणि तिसरा एक तो दिसत नाही आपल्याला कुठेही स्क्रीनवरती, तो ऍक्च्युली ऑफ स्क्रीन डेथ आहे ती. हो, पण मला ती भयंकर इम्पॅक्टफुल झाली होती. 26/11 सिनेमा आहे राम गोपाल वर्माचा, माझा राहून गेला बघायचा. तर त्याच्यात ते सगळं खूपच त्यांनी फर्स्ट हाफ मध्ये सगळं ते रिप्रोड्यूस केल्या जसंच्या तसं ऑलमोस्ट. आणि त्यात CST वरती जेव्हा ते येतात अतिरेकी, तर तेव्हा ते सगळे अंधाधुंद हे करतात, फायर करतात सगळे, आणि त्यात खूप लोक मरतात. तर तो असा सीन त्यांनी असं लॉंग शॉट घेतलाय आणि असं सगळे पळतायत इकडे तिकडे असं पळतायत. आणि पहिली ती जेव्हा ते येतात आणि गोळ्या सुरू करतात तेव्हा एक लहान बाळाचा रडण्याचा आवाज सुरू केलाय बॅकग्राऊंडला, आणि ते कंटिन्यूस रडत असतं. आणि सगळी पळापळ चालली, रक्त बिक्त सगळं येत आहे इकडे तिकडे. आणि मग सगळे हळूहळू मरताना दाखवले, जे जीव मुठीत धरून पळाले जे वाचले ते. आणि तोपर्यंत तो लहान बाळाचा आवाज चालू आहे आणि एका पॉइंटला तो आवाज पण बंद होतो. तर ते जे ना असं अंगावर आलं ना की म्हणजे ती अशी स्क्रीन डेथ जी मला असं भयंकर इम्पॅक्ट करून गेली. मला सिरीज आठवते, मला सिरीज गेम ऑफ थ्रोन्स मधली रेड वेडिंगचा एक खतरनाक एपिसोड होता. तो मला इतका हॉन्टिंग वाटला, हॉन्टिंग एपिसोड. एक तर ते अपेक्षित नव्हतं आणि अख्खी फॅमिली कापली जाते. बरं, त्यांचे ते लांडगे कोल्हे कोण असतात त्यांना पण ते मारून टाकतात आणि ते इतकं क्रूरपणे दाखवतात की त्या आईसमोर त्या मुलाला मारतात पहिले की तू त्याचा मृत्यू बघ. आणि तो त्याची बायको प्रेग्नंट असते, त्याला मार. म्हणजे ते इतका क्रूर मृत्यू असू शकतो. त्या गेम ऑफ थ्रोन्स मध्ये बरेच मृत्यू आहेत तसे, खूपच आहेत. गेम ऑफ थ्रोन्स एक गठ्ठा खूप महत्वाची पात्र दाखवतात. आणि ते शेवटी बघायला, ती सगळ्यात लहान मुलगी येते शेवटी बघायला, तिला कळते की आपली अख्खी फॅमिली वाईप आउट झाली. फारच जबरदस्त होतं टेकिंग वाईज. आणि ते क्रौरी ते दाखवलं होतं आणि त्याच्याला धक्का होता, म्हणजे तो धक्का फार मोठा होता त्याचा की आता काय होणार आहे फॅमिलीचं, आता पुढे काय होणार, सगळेच जवळजवळ गेले असं. ते फार छान होतं ते. दुसरा म्हणजे मला आयर्न मॅनचा मृत्यू मला अरे तो खूपच लोकांना त्याचा त्रास झाला होता. कारण ना टोनी स्टारच्या कॅरेक्टरला एक 11 वर्षाचं बिल्ड दिलं होतं त्यांनी. 11 वर्ष ते कॅरेक्टर मनावर राज्य करत होतं आपल्या. आणि तो शेवटी मरतो तेव्हा ते अक्षरशः 2 दिवस करमलं नव्हतं ऑनस्क्रीन डेथचा आपल्याला इतका परिणाम होऊ शकतो. कारण मी त्या कॅरेक्टरमध्ये एवढा इमोशनली इन्व्हेस्ट झालो होतो टोनी स्टारच्या आयर्न मॅनच्या की त्याच्याशिवाय मी इमॅजिन नाही करू शकत अजूनही मार्वलच्या. आणि मला माहिती की माझे बरेच जण आहेत,
कारण मार्वलने ती जी उंची गाठली तिथे नंतर त्यांना कधीच नाही गाठतात. नंतर जे गेलं ते तेवढं नाही चाललं जेवढं त्यांचं पहिलं युनिव्हर्स जेवढं चाललं होतं ते. तो आयर्न मॅनची डेथ त्याच्यामध्ये मला वाटतं ही पण जाते का रे, ब्लॅक विडो ब्लॅक विडो पण जाते ना. पण जाते. ब्लॅक विडो आणि टोनी स्टार दोघे मरतात. दोघेही मरतात. तर ते इट वॉज व्हेरी आपण एखाद्या कॅरेक्टरमध्ये इमोशनली इन्व्हेस्ट झालं त्याचं काय 11 वर्षाची इन्व्हेस्टमेंट होती त्या पात्रामध्ये आणि तो जातो आणि त्यात तो जातो त्यावेळेस त्याची ती बायको पेपर त्याला म्हणते की नाव यू कॅन रेस्ट आराम करा. कारण तो इतका थकलेला असतो इतकी वर्ष करून झाले त्याचा आणि तो डोळे मिळतो समाधानाने ते फार. आणि त्या स्पायडरमॅनची रिएक्शन दाखवली होती त्यावेळेस. कारण स्पायडरमॅनच्या नायक म्हणजे खूप जवळची मैत्री हो, तो तसा हे असतो ना, मेंटॉर असतो. रिएक्शन त्या स्पायडरमॅनच्या याच्यावर फारच इमोशनल सीन होता तो सगळ्यात मार्वल फॅन्ससाठी. तिसरा म्हणजे मला दिवार मधला अमिताभ बच्चनचा मृत्यू मला फार राईट फार आवडतो. टेकिंग वाईज राईट. तर त्याच्या आईच्या कुशीत तो मरतो आणि मरताना जो संवाद साधतो खूपच सॉलिड होता म्हणजे. आणि बच्चननं फार मस्त बच्चनची एक्सपर्टाइजच आहे म्हणजे डेथ सीन्स मध्ये. तो शोलेमध्ये पण मरताना उत्तमच ऍक्टिंग करतो, दिवारमध्ये पण करतो, अजून 2-3 सिनेमात की त्याने. मला अमिताभचा अग्निपथ मधला सीन फार आवडतो. अग्निपथ मधला मृत्यूचा सीन येस फार सुंदर गेलाय. आणि तू म्हणाला तसं अगदी बरोबर आहे. अमिताभ इज नोन फॉर डेथ सीन्स. म्हणजे तो इतके सुंदर डेथ सीन करतो की जर तुम्हाला सुपरस्टार व्हायचं तुम्हाला मरावं मरायला लागतं. म्हणजे राजेश खन्ना आनंद मध्ये गेला होता, मध्ये गेला होता. बच्चनचे एवढे डेथ सीन आहे. शाहरुख खान बाजीगर मध्ये गेला होता. शक्तीमधला सीन, शक्तीमधला सीन वडीलच त्याला हे करतात. एक्झॅक्टली. जर तुम्हाला कारण प्रेक्षकांची सहानुभूती मिळते. शाहरुख खान तर पहिल्या सगळ्या सिनेमात डर, बाजीगर, अंजाम सगळीकडे गेले. 3 ठिकाणी गेलाय. आय डोंट नो त्याच्या मागची सायकोलॉजी कशी वर्क होते पण ऑडियन्स सहानुभूती मिळते. म्हणजे लोकांना माहिती की खोटं आहे आता घरी असेल स्वतःच्या पण समोर सुपरस्टार डनसाठी फार आवश्यक आहे ऍक्च्युली ते. हा पण ना कुठला शबी अलविदा ना कहना नाही कुठला आपला शक्तीमध्ये पण गेला होता कभी हा कब नाही कभी खुशी कभी गम. तो आनंद सारखा सिनेमा होता. कल हो ना त्यात शाहरुख खान जातो त्याच्यात. हो, तो पण असाच म्हणजे तुम्हाला मरावं लागतं. आणि शाहरुख खान अर्थात शाहरुख खान सारखा मरतो त्याच्यामुळे लोकांना ते आवडतच. बच्चन सारखं म्हणजे त्यांनी तिथे पण आपली एक स्टाईल तयार केलेली होती. सो 3 माझ्यासाठी मला एक आठवलं आता गँग्स ऑफ वासेपूर मध्ये शेवटी जे रामाधीर सिंग मारतो तर तो एक युनिक फुलफिलिंग कारण तो जनरेशनल सूड तो बेसिकली घेतो तिथे. तो असं जे मागवत असतो ना अजून बंदूक आणि त्या सगळ्यात एक कार भरून त्या बंदूक असतात. तर तुम्ही ते सगळे येत आहेत त्याला मारायला लोक येत आहेत वगैरे काही त्याला फरक पडतो. त्याच्यामुळे तो आता एकच आयुष्यात हे ध्येय की मी मरायला मोकळा असं तो जो सुडाग्नी म्हणतात तो जो काय तेवत असतो त्याच्या शरीरात. आणि तो आय थिंक टॉयलेट सीटवर बसलेला असतो. हो, तो टॉयलेट बाथरूम मध्ये असतो. म्हणजे तो त्याच्यात जरा स्पेशल इफेक्ट्स गणलेले आहेत त्या सीन मधले. ते रक्त अगदीच असं काहीतरी हे वाटतं कृत्रिम वाटतं पण नवाचे एक्सप्रेशन. हा पण जे पॅशनेटली मारतो ना तो ते म्हणजे ती जी पॅशन त्याच्यात मिसिंग असते की कब खून खोलेगा रे तेरा वगैरे या लेवलला तो थंड असतो. बरं याचं काय रामाधीर सिंग त्याच्या पहिल्या 2 पिढ्यांना पूर्ण उरलेला असतो. आणि हा तिसरा अनपेक्षित पण येतो गांजाडी म्हणून आणि त्याला एक सूत्र हातात घेऊन त्याला मारतो. सॅटिस्फाईंग होतं सगळं ऍक्च्युली ते. एक मी तो सिनेमा ऍक्च्युली पूर्ण मला आठवत नाही पण गजनी मधलं पण खूप बघतात ती जी कल्पना गजनी मधला केवढा तो टेरिफाईंग सीन. तर तो पण असा खूप प्रभावी आणि खूप लोक त्याच्यावर हे झाली होती असं. आणि तुला त्यातलं सांगू का मी त्यातलं वैशिष्ट्य काय ते गजनीमध्ये ती खाली पडलेली आहे जमिनीवरती. तिकडे आमिर खान जखमी झालेला आहे आणि गजनीचं कॅरेक्टर जे आहे तर तो ना तिची लोखंडी हे असते ना त्याचा ना आवाज येतो एक. ते ना इतकं अरे अंगावर येतं ना भयंकर. आणि त्या आवाजामुळे पण ते तुम्हाला खूप त्रासदायक वाटतं. इंग्लोरियस बास्टर्डमध्ये पण वापरलं. इंग्लोरियस बास्टर्डमध्ये तसं आहे. तो याने आणतो. हो, तो जे मोठी ती हे आणतो लाकडाची बॅट हे आणतो ते त्याच्यामुळे. सो हे सगळे खूपच टेरिफाईंग होते. मला मगाशी ना शक्तीचा उल्लेख झाला म्हणून एक शेअर करायचा आहे. आई वडिलांच्या हातून मृत्यू असं हे मला 3 हे आठवतात. एक तर मदर इंडिया पहिला आणि मदर इंडिया हा ग्रेटेस्ट सिनेमा होता आपल्याकडचा. एक 52-53 दरम्यानचा तो सिनेमा आहे. त्याच्यात ती आपल्या मुलाला गोळी घालते. हे माझ्या मते खूपच मोठं स्टेटमेंट होतं त्यावेळेला. त्याच्यानंतर शक्तीमध्ये असं घडतं की दिलीप कुमार आपल्या मुलाला गोळी घालतो आणि तिसरं वास्तव आई ह्याला गोळी घालते. तर माझ्या म्हणजे हे थोडंसं मला रिमार्केबल डेथ्स वाटतात.
आणि असं मला बाकी आठवत नाहीये, म्हणजे आई वडिलांच्या हातून मृत्यू मुलाचा मृत्यू असं आठवत नाही. जिनं जन्म दिलाय एक्झॅक्टली. तीच त्याचे प्राण घेते. हो. म्हणजे ते विरोधाभास जो येतो त्यातला आईच्या हातनं मृत्यू हे जास्त हे आहे रे. Haunting आहे फार. वडील सुद्धा आपण कदाचित थोडं डिस्काउंट करू शकतो किंवा काय, पण आईच्या हातून मृत्यू दिवारमध्ये शशी कपूरच्या हातून अमिताभ मरतो. भाऊ 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 भाऊच आहे. मग तसं सरकारनामामध्ये हा मारतो, अभिषेक बच्चन आपल्या भावाला हो. सरकारमध्ये सॉरी सरकारनामा काय म्हणतो, सरकार. हा. तर हे म्हणजे असे काही काही फॅमिली मधले हे आहेत काही आणि जवळचं नातं आहे असं. जवळच्या नात्यातले, ते एक मला आठवलं. राईट. तर हे एक झालं प्रभावी मृत्यू. असे काही मृत्यू आहेत की जे खूप अनपेक्षितपणे अंगावर येऊन आढळले की हे कॅरेक्टर मरेल असं तुम्हाला कधीच वाटलं नव्हतं आणि तो ऍक्च्युली मरतो ऑनस्क्रीन. असं सत्या. कुठलं वाटतं तुला? मनोज वाजपेयी, सत्या, सत्या. हा. भिकू म्हात्रे ना. भिकू म्हात्रेचा मृत्यू. म्हणजे आम्ही मला आठवतंय राहुल टॉकीजला तो सिनेमा बघितला होता आणि आम्ही सगळे 5-6 मित्र सगळे म्हणजे असे होतो चेहऱ्यावरती की हे काय झालं एकदम. कारण त्या सीननी जी कलाटणी दिली आहे ना, माझ्या आठवणीप्रमाणे सिनेमाच्या एकूणच मृत्यूच्या ह्याला टेकिंगला म्हण किंवा स्टोरी लाईनला म्हण, की असं मला आठवत नाही असं कधी झाल्याचं. म्हणजे आउट ऑफ नोवेअर तो मृत्यू होतो. मग नंतर त्याची तुम्हाला ते सवय, तुम्हाला त्याचं हे लागतं, मग तुम्हाला कळत जातं की आता ते होणार आहे. पण सत्य आय थिंक वॉज द फर्स्ट की जिकडे अनपेक्षित मृत्यूचा पहिला हे झाला होता. म्हणजे मला परिंदा आठवतो, परिंदामधला डेथ सीन शेवटचा हा खूपच भयंकर होता. माधुरी आणि अनिल कपूरचा. पण त्याच्यात तुम्हाला ती कल्पना असते की हा बदला घेणार आहे, हे म्हणजे माहिती असतं. त्याच्याबद्दल अनपेक्षित कॅटेगरीत तो जात नाही कदाचित, पण सत्या मात्र माझ्याकरता खूप अनपेक्षित होता. रामगोपाल वर्मानी तो सीन पण असा काहीतरी डिझाईन केला होता की त्यांनी सांगितलंच नव्हतं त्यांना, भिकू म्हात्रे, मनोज वाजपेयीला वगैरे, हे मी पण ऐकलेलं आहे की असं काही करणार आहे तो. त्यांनी फक्त त्या आपल्या याला सांगितलं होतं, गोविंद नामदेवला फक्त सांगितलं होतं की तुला पाहिजे ती मुवमेंट पकड त्या सीन मध्ये आणि शूट कर. आणि बाकीच्यांना सांगितलं होतं की म्हणजे जनरल त्याचं असं कल्चर होतं की ते इम्प्रोव्हाइज करायचं, जो आधीचा कॅरेक्टर जे काय करेल ते पुढे इम्प्रोव्हाइज करायचं, असं काही थांबायचं नाही कुठे. तर त्याच्यात तो सीन झालाय आणि तो बहुतेक फक्त ह्याला माहिती होतं, सौरभ शुक्लाला माहिती होतं. असं काहीतरी लिहिलं असल्यामुळे त्यांनी असं सांगितलं नव्हतं की हा म्हणणार आहे असं. अच्छा. तो त्यामुळे त्यांच्यासाठी पण शॉकिंग होतं. सेम मी ऐकलं, असं आता खरं का खोटं माहित नाही, पण बेटर कॉल सोल मध्ये जेव्हा तो लालो हॉवर्डला मारतो ना, तर तो पण असंच आहे की त्यांना माहित नव्हतं त्या दोघांनी. मग तो सीन आता एकदम रिकलेक्ट नाही होतोय. तू कुठला सीन आहे नेमकं, तुम्ही कसं मारतो त्याला, तो तुम्हाला तो अचानक त्यांच्या घरी येतो, तो लालो त्याच्या मागावरतीच असतो, त्या दोघांना शोधत असतो आणि ही जस्ट हॅपन टू बी देअर. असं काही त्याचं काही चाललेलं नसतं, तर काहीतरी वेगळ्याच कामासाठी आलेला असतो आणि तो लालो आल्या आल्या त्याला उडवतो. का तर फक्त तिसरा माणूस नको इथे. आपण उडवतो म्हणजे काय, तो बाजूला, म्हणजे आम्ही दोघं आता तो बाजूला उभा आहे, मी त्यांच्याशी बोलतोय त्या दोघांची, आणि हा इथे उभा आहे आणि तो जायला निघालेला आहे की मी तुमचं चालू दे, आम्ही जातो. झालं. हा, पण ह्याला तो संशयित कोणी सोडायचा नाहीये म्हणून तो 2 मिनिटात त्याला उडवून टाकतो. तो एक असा एकदम शॉकिंग होता. आणि नंतर ऑफकोर्स सैराट मधला सैराटचा अगदीच अनपेक्षित होता. आणि मी तिथपर्यंत मला तर खूपच स्मार्टली प्लेस केलेलं, डिझाईन केलेलं रादर ती फिल्म वाटते की खूप लोकांनी त्याच्यावर क्रिटिसाइज केलं की हा एवढा मोठा आहे, 3.5 तासाचा आहे, पण ते खूप गरजेचं होतं त्या इम्पॅक्टसाठी असं मला वाटतं. कारण तो मधला जो म्हणजे त्यांचं सगळं ते नाट्य होतं ते पळून जातात वगैरे आणि त्यानंतर काही घडत नाही सिनेमात. म्हणजे त्यांचं रेग्युलर आयुष्य चाललं असं, सुरुवातीला त्यांना स्ट्रगल येतं, टिपिकल रूटनं चाललं. हा, नंतर ते व्यवस्थित ते त्यांना मूल पण होतं म्हणजे ते जे दाखवलं आणि मग ते एक दिवशी ते येतात. पण तरी सुद्धा नाही असं हे वाटत की हे कशासाठी आले, तरी सुद्धा हा, म्हणजे त्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अनइज असते, पण ती अशीच वाटते की अनकम्फर्टेबल, खूप दिवसांनी भेटतायत वगैरे म्हणून. तर तो मधली जी ते सगळी फेज आहे ना की त्यांचं छान चाललेलं असतं, त्यामुळे आपण ते विसरून जातो की अरे ह्यांचा असा काहीतरी प्रॉब्लेम होता आणि कदाचित आता तो हे रिव्हेंज घेईल वगैरे. आपण टोटल विसरूनच जातो, आपण वेगळ्याच प्रकारे त्याकडे बघायला लागतो त्या सिनेमाकडे, आणि म्हणून तो इम्पॅक्ट खूप जास्त येतो शेवटी. सिरियसली तर तो फार, आणि ते जे काही त्यांनी ते रक्ताचे मायाचे खूपच जबरदस्त ते जे काही दाखवलं, सुन्न होतं तो म्हणजे असा सिनेमा, तो म्हणजे मी उठूच शकलो नाही 5 मिनिटं. बाहेर
तो एंड आहे ना, आणि त्यामुळे तुम्ही तो घेऊनच बाहेर पडता तो खरं तर ते इतकं धाडसे पावलं, खरं ते लव्ह स्टोरी होती, तो हॅपी एंडिंग क्लोजर देऊ शकला असता तो, पण त्यानं एक स्टेटमेंट स्टेटमेंट करायचं होतं. पण खूपच सॉलिड त्या सीन मध्ये केलं. मला ना जोजो रॅबिट नावाचा एक सिनेमा, अरे सुंदर, ऑस्कर विनर सिनेमा आहे तो. फारच अप्रतिम. त्यात स्कारलेट स्कारलेट जॉन्सनची जॉन्सनचे डेथ, इतकी पण ती सुद्धा तू बघशील ती ऑफ स्क्रीन आहे, हा, ती नाही. दिसत नाही तुला, ती फक्त चालत त्याला फक्त त्याच्या बूट बूट दिसतात. हा, करेक्ट करेक्ट करेक्ट. मी तिचा चेहरा दिसत नाही, चेहरा तिला लटकवले फास्ट लटकवलेलं नाझिमनी. असतं. हो. आणि तो त्याला मिठी म्हणून रडायला लागतो त्या हो. बुटाला, बोलताना मी अंगावर काढा, इतका सुंदर जोजो रॅबिट टेकिंग. अरे फारच अप्रतिम सिनेमा. आणि त्या स्कारलेट जॉन्सनचा मृत्यू, मला आय वॉज शॉक. मला वाटतं की ही राहील शेवट, राहील, हिचं काही नाही होणार. आणि ती अँटी नाझी असते, तिच्या कळत असतं म्हणजे तिचं. बरोबर आहे. आणि बरं तो सिनेमा कॉमेडी सिनेमा आहे तसं बघायला, डार्क कॉमेडी आहे ती. डार्क कॉमेडी. आणि त्यात मृत्यू स्कारलेट जॉन्सनचा तो फारच, आणि त्यांनी शूट फार उत्तम केला होता सिनेमा. फक्त बूट दिसतात फ्रेम मध्ये, आणि तो मुलगा खूपच सॉलिड. अरायवल नावाचा अजून एक पिक्चर आहे, अरायवल, त्या ह्याच्यावरती आहे ना, एलियन्स येतात. Aliens. हा, आणि ती डॅनिस विल्नोवची फिल्म आहे, फार अमेझिंग फिल्म आहे. त्यात तिच्या मुलीची डेथ, नायिकेच्या मुलीची डेथ दाखवली त्याच्यामध्ये. पण त्यासाठी ना खासियत म्हणजे तो मृत्यू किती क्रुशल आहे किंवा कसा होतो हे कळण्यासाठी तुम्हाला सिनेमा दोनदा बघायला लागतो. तुम्हाला एका झटक्यात नाही कळत तुम्हाला ते, कारण ते सिनेमा खूप कॉम्प्लिकेटेडली एडिट केलेला सिनेमा आहे तो. म्हणजे प्रसंग इकडचे तिकडे 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 असं करून एडिटिंगचे खूप खेळले त्या सिनेमात त्या. तर पहिल्यांदा बघताना तुम्हाला मे बी विशेष जाणवत नाही की हा मृत्यू का क्रुशल आहे किंवा कसा झाला, कधी झाला, हे डिटेल्स तुम्हाला दुसऱ्यांदा तो पिक्चर बघताना कळतात अरायव्हल मध्ये. सो अरायव्हल फार उत्तम सिनेमा, म्हणजे सिनेमा ऍज अ आर्ट म्हणून खूप जबरदस्त आहे. आणि त्या मुलीचा मृत्यू, छोट्या मुलीचा मृत्यू, ऍक्च्युली या एपिसोडचा एक हे काय, आपण बरेच स्पॉयलर्स देतो, एक स्पॉइलर वॉर्निंग आपण स्पॉइलर वॉर्निंग द्यायला पाहिजे, कारण मृत्यू, कॅरेक्टरचा मृत्यू म्हणजे एक मोठा स्पॉइलर असते आपल्या कुठल्या स्टोरीमध्ये. पण माझ्या मते हे सगळे बरेचसे सिनेमे आता बघितलेले. येऊन गेलेले बरेच वर्ष झाली, माहिती पण असतात लोकांमध्ये, त्यामुळे त्याचा फक्त अनालिसिस एवढाच भाग आहे. बरं, काही डेस न सॅटिस्फाईंग डेथ असतात, म्हणजे की एखादं पात्र मिळेल की आपल्याला आलं होतं मनापासून की अरे बरं झालं गेला, असा कुठला मृत्यू आहे का तुझा? गेम ऑफ थ्रोन्स मधले, गेम ऑफ थ्रोन्स मधला जॉफ्रीचा मृत्यू, जॉफ्रीचा मृत्यू, किंग जॉफ्री आणि रॅमझी, त्या दोघांचाही मृत्यू इतकाच सॅटिस्फाईंग होता. आणि ते रॅमझीचा मृत्यू तर फार वाईट आहे, खूप क्रुएली तो मरतो. जॉफ्री तरी चोक होऊन मरतो, पण त्या दोन मला हे वाटतात सॅटिस्फाईंग. तुझा आहे का असं कुठला सॅटिस्फाईंग डेथ म्हणतात त्याला? सॅटिस्फाईंग असं मला वाटतं की सगळे व्हिलन जे हा, असतात ते त्यांचे मला satisfying satisfying असतात. ऍक्च्युअली एक NH10 सिनेमा हो. होता. त्यात पण अशी एक सडन डेथ होते, म्हणजे आपल्याला अनएक्सपेक्टेड असतं की तिचा जो अर्जुन का काहीतरी नाव असतं त्या कॅरेक्टरचं, अनुष्का शर्माचा जो हे नवरा. घेतलाय नवरा, तर तो म्हणजे ते. आणि हे जे असतात ना की ते अशा ज्या फिल्म्स असतात की ज्या व्यवस्थित त्यांचं चाललेलं असतं, रोड मूवी स्पेशली असे असतात की ते वेगळीकडे जात असतात आणि एक छोटी घटना घडते, त्यामुळे त्यांचं अख्खं आयुष्य बदलून बदलतं. जातं. तसं आता तो स्टोलन बाळाची स्टोरी, तो पण असा आला होता. तर त्यात पण असं तो सडनली त्यांचं खूप छान चाललेलं असतं आणि हळूहळू ते असं म्हणजे ते काहीतरी भांडण होतात छोटी, आणि मग त्याचा एकदम तो अडकतो त्याच्यात तो जातो आणि तो मरतो. ती बघते ते अशा रेल्वे ट्रॅक खाली वगैरे, तर ते होतं. आणि नंतर मग ती जसं ती गाडीनी मारते, तिची गाडी चालून असं धडका देऊन ते असं satisfying भारी गेली असेल म्हणजे की सगळं. आणि तो तरी उठून बसायचा प्रयत्न करत असतो बघा, ती असं मी बाईसमोर मी कसा आडवा पडू, मी बाईसमोर नाही पडणार, तर तो असं पुन्हा करून उठायचा प्रयत्न करत असतो, पुन्हा धडक देऊन मारतो. पण माझ्या सगळ्यात म्हणजे हायलाइट करावं असं नाव पण मग ह्याचं आहे बँडिट क्वीन मध्ये पण जेव्हा ती मारते ना तेव्हा तुम्हाला इतकं बरं वाटत असतं ऍक्च्युली, कारण ती ज्या सगळ्यात जाते आणि मग ती रिव्हेंज घेते, ते तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी वाटतच म्हणजे खूप. सो मला ह्याच्यात बेटर कॉल सॉलच्या आधी कुठली सिरीज होती? ब्रेकिंग बॅड. सॉरी ब्रेकिंग बॅड मध्ये वॉल्टर व्हाईटचं मरण मला खूप सॅटिस्फाईंग वाटलं होतं, कारण मी त्या कॅरेक्टरमध्ये खूप इन्व्हॉल्व होतो. मला ते कॅरेक्टर प्रचंड आवडतं वॉल्टर व्हाईटचं, आणि मला वाटतं त्याला क्लोजर मिळतं त्या मृत्यूमुळे. नाही तर तो असाच आत्म्यासारखा भटकत राहिला असतं कुठतरी, त्याचं अजून काहीतरी वाईट होत गेलं असतं. बट त्याची खासियत अशी असते की तो जिथे जिथे जातो तिथे तो काहीतरी तिथे सगळं अट्रॅक्ट होत असतात गोष्टी त्याच्याकडे. त्यामुळे तो तसा डिस्ट्रक्टिव्ह असतो माणूस असतो, म्हणजे तो स्वभावान नसतो, पण काही काही लोक असतात की जे संकट अट्रॅक्ट करून येतात, तसा तो टाईपचा असतो. तर तो जिवंत राहण्यास मे बी त्याच्या इकडच्या फॅमिलीला पण अजून काहीतरी त्रास झाला, त्यामुळे त्याचं जाणं एक प्रकारे खूप क्लोजर देणार होतं.
वॉल्टर व्हाईटचं. त्यामुळे तुम्हाला डेथ बघून मला एक प्रकारे समाधान झालं होतं, दुःखही झालं होतं आणि मला चांगलं वाटलं की हा म्हणजे दुःख सुटला माणूस. एक्झॅक्टली मला त्यात अजून एक निरीक्षण मध्ये असं आहे ना की सिरीज मधले मृत्यू जास्त हॉन्टिंग असतात सिनेमातल्या कॅरेक्टरपेक्षा. कारण सीझन्स असतात वेब सिरीजचे, खूप एपिसोड भरपूर असतात आणि तर तुम्ही कॅरेक्टरमध्ये इन्व्हेस्ट झाले कॅरेक्टर डेव्हलप व्हायला भरपूर वेळ मिळालेला असतो. सिनेमाला एक वेळेची मर्यादा असते, म्हणजे 2-2.5 तास 3 तास. त्यात कॅरेक्टर उभं करायचं, त्याच्याबद्दल सहानुभूती तयार करायची, त्याचा मृत्यू घडवायचा, हे थोडं अवघड असतं. पण सिरीजमध्ये तुम्हाला एक सहानुभूती तयार होते. म्हणजे आता काटेकरचं सेक्रेट गेम्स मधलं आपण किती इन्व्हॉल्व होतो त्याच्यामध्ये आणि त्याचा खूपच वाईट वाटतं तुम्हाला. वाईट वाटतं म्हणजे तुम्हाला ते खूपदा ना सिनेमात आणि सिरीजमध्ये पण इव्हन खूपदा असे मृत्यू असतात की ते बघून तुम्हाला हसू येतं. खरं तर मृत्यू ही फार गंभीर गोष्ट आहे, म्हणजे ऑनस्क्रीन असो की ऑफस्क्रीन असो, पण त्याचं टेकिंग असं असतं किंवा त्या अभिनेत्याची ऍक्टिंग अशी असते की ते बघूनच तुम्हाला हसू येतं. म्हणजे माझं मी उदाहरण सांगतोय, एक बुलंदी नावाचा सिनेमा आहे, तो साऊथ इंडियन सिनेमाचाच रिमेक आहे. रजनीकांत. तर त्यात रजनीकांत आहे. त्यात ओरिजिनल सिनेमात अनिल कपूरचा रोल रजनीकांतनं केला होता, पण या सिनेमात त्याने एक गेस्ट अपीअरन्स केलाय. गावाचा प्रमुख असतो तो तसा नेमतो आहे आणि तो मरतो आणि तो मरताना अशा हरकती करतो की त्याला ना असं उपरण असं टाकायची सवय स्टाईल मध्ये जपाजप. तो मरताना उपरण टाकतो, सिगरेट पितो, फिलॉसॉफी मांडतो आणि मग मरतो. म्हणजे रजनीकांतच्या सगळ्याच डेट ना बऱ्यापैकी कॉमेडी आहे. तुम्ही बघाल तर त्या तिथल्या ऑडियन्सला ते आवडत असेल, त्यांचं काहीतरी लॉजिक असेल. मग जेव्हा रजनीकांतला पडद्यावर मरताना बघितलं, म्हणजे आता हुकूमत नावाचा पिक्चर आहे अजून आपले सदाशिव अमरापूरकर विलन. हुकूमत धर्मेंद्रचा ना? हा, धर्मेंद्र. त्यात पण त्याचा असंच एक फार कॉमेडी डेथ सीन आहे. म्हणजे त्याचा तो म्हणजे मरताना असं सिगरेट हवेत ओलांडून फेकून तोंडात पकडून पेटून मरतो वगैरे. म्हणजे तो रजनीकांतिझम म्हणतात तो त्याच्यावर ऑनस्क्रीन डेथ मध्ये म्हणायचं. मला तरी हसू येतं बघून, मी काय सिरियसली घेत नाही त्याला, मला हसू येतं. तर तसं तुमचा कुठला आहे का? एक सांगतो मी, माझा एक असा एक फॉर्म्युला वाटतं की जेवढे तुमचं कॅरेक्टर, सिनेमातलं कॅरेक्टर हे प्रोटॅगनिस्ट पेक्षा पासून जेवढं लांब असेल तेवढं ते पटकन मरतं. म्हणजे असं काहीतरी गणित आहे असं वाटतं की जे असे म्हणजे असे जे साधे गुंड असतात आपले, ते लगेच मरतात गोळी लागले. पण जेवढं तुम्ही मेन प्रोटॅगनिस्ट हा हायेस्ट वेळ घेतो. हो, हायेस्ट वेळ घेतो. म्हणजे ते मृत्यूचं एक लॉजिक प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे असतं. आणि पूर्वी असं हे पण असायचं ना की आई जर का असेल, हिरोची आई, तर ती मरत असेल तर ती कंपल्सरी डोक्याला खोक पडून वगैरे मरायचं, त्याला ढकलायचं आणि मग ती तो एक कंपल्सरी असायचं. आणि हिरोच्या नेहमी इथनं रक्त यायचं मारामारीत, म्हणजे तो मरायचा नाही त्यातनं, रक्त येत नाही, पण रक्त येत नाही. पण असे ठरलेले टेम्पलेट, कपाळ पट्टी जखम ही इथेच व्हायची बरोबर, कपाळाला बरोबर पट्ट्याची बँधण्यासारखी हिरोईक पट्टी बांधून ते एक होतं. आणि नेहमी शेवटी व्हिलन जिथे जिथे मरायचा तर त्याला एक बहुतेक मला वाटतं ते सेन्सरनी केलेला रूल असावा, त्यांना लादलेला रूल असावा की ते हिरोला व्हिलनला मारायचे नाही डायरेक्ट, ते आधी पोलिसांच्या हवाली करा वगैरे असं ते असायचं. आणि मग नंतर व्हिलन असा पालथा पडलेला असायचा आणि त्याच्या काही शेजारी अशी बंदूक असायची, पोलीसवाल्याची बंदूक काय, हा, मग तो किंवा अशी काहीतरी. आणि मग असं दाखवायचं की तो स्वतःच्या बचावासाठी त्यांनी मारलं, असे एक केस. पण ते असे नेहमी कधी डायरेक्ट मारायचे नाही व्हिलनला, ते आधी नेहमी कायदेशीर मीच करत होतो बघ, आम्ही चाललो होतो, पण त्याने मध्ये नाहीलाच होता. किंवा मग जो कायदाच पाळायचा किंवा मग शेवटी कोणीतरी मध्ये येतो, तो हिरोचा मित्र वगैरे, जे म्हणजे ते तर खूप कॉमन होतं. त्यांचं कास्टिंगच मरण्यासाठी झालं. साईड हिरोईन असायची एखादी, प्रेम करत असायची हिरोवर, अशा प्रकारे हे करून टाकायचं. तो गुंता तिथे असं एका दगडात, मात्र एका गोळीत दोन पक्षी मारतात तिथे. मला अरे कॉमेडी एकदा झपाटलेला सिनेमा आहे, झपाटलेला आपला त्यात सुरुवातीला तो महेश आपला, जेव्हा दिलीप प्रभावळकर तात्या विंचू, जेव्हा तो त्या बाबा चमत्कार नावाच्या त्या ह्याच्याकडे जातो आणि तिथे तो मरतो काय, तिथे तो जीव देतो, असं तो इतका कॉमेडी तो अरे त्याचे एक तर दात बाहेर असतात आणि तो काहीतरी असं विचित्र हालचाली करून जीव देतो. अरे म्हणजे तो असं काही म्हणजे असं ऍक्टिंग केली असतात त्याच्यावर का, हो ना, असं नाही की त्यांनी कॉमेडीच केली, पण तो कॉमेडीच आहे का, हो म्हणजे ऑफकोर्स ते दिलीप प्रभावळकर सारखा माणूस नाही चुकणार. तर त्यांनी असं इतकं काहीतरी विचित्र, तो म्हणजे
आता उदाहरणार्थ एखादा माणूस मरताना असा एका साईडला मरेल ना, तो मध्येच दुसऱ्या साईडला जातो आणि मरतोय असं असं वगैरे यार आहे त्याच्यात. आणि खूप वाकडी तोंड करत मरतो तो एक मला भयंकर हे वाटलं. माझ्या मते अवघड असतं जरा, चांगलं मरण हे जरा अवघड आहे आणि ते अशा गमती त्याच्यामुळेच होत असतात. मला प्रश्न असा पडतो की हे त्यांनी ठरवलं कसं असेल की असं मरायचंय आपल्याला, कॉमेडी मरायचंय असं कसं ठरवलं असेल. दुसरा एक म्हणजे देशद्रोही सिनेमा. देशद्रोही म्हणजे ह्याचा KRK त्याच्यात काय डेथ सीन आहे ह्याचा? तो मरतो तेव्हा त्याचा मित्रच असतो, म्हणजे मी पूर्ण आठवत- हा तो गाडीतून देतो आणि तो हा म्हणतो अरे हा तर मित्र आहे माझा. खूप जवळचे मित्र असतात ते मनोज तिवारी आणि तो, आणि तो गाडीतून उतरतो हे कुछ नाही करतो, मेरा दोस्त आहे असं म्हणतो आणि गोळ्या मारतो मनोज तिवारी. आणि त्याचे एक्सप्रेशन KRK ना, अरे या हसून हसून वेळ जायचे. तो सिनेमा इतका युट्यूबवर लोक बघतात ना की मला तो बघायचा आहे सिनेमा. मी त्याच्यात गुंडासारखं आहे का म्हणजे त्याच्या सो बॅड इट इज गुड. म्हणजे त्याच्या आयुष्यात काहीच फरक पडत नाही ती गोळी लागून, असं त्याचं काही स्वर हलत नाही, काही नाही. तर त्याच ह्याच्यात बोलतो की हा तू मारलंस मला वगैरे, आता काय वगैरे अशा टाईपचं. तो मला ग्रेसी सिंगची दया येते तो सिनेमा बघितला. जिने त्याच्यामध्ये रेसलिंग होती ना, जिने मुन्नाभाई अरमान केला, लगान, तिने देशद्रोही सगळा सिनेमा त्याच्या खात्यावर म्हणजे. तिसरा एक म्हणजे तो कॉमेडी असंच हसू येण्यासारखं नाहीये, पण त्याचं एक टेकिंग भारी आहे. एक अपुराचा सिनेमा आठवत असेल, हा पुराच्या खूपच गाजला होता. त्यात तो एका गोटीनी मारतो एका माणसाला असं दाखवतं. पण तो फनी नाहीये, म्हणजे त्याचं त्यांनी खूप मोठं विस्तृत लॉजिक केलेलं आहे की त्यांनी कसं एक यंत्र तयार केलेलं असतं तिथे. तो बोलवतो त्याला की तो असं रिव्हेंज फिल्म आहे की तो एक 4 व्हिलन असतात, ते एकेकाचा बदला घेत असतो. तर तो एकाला त्याला बोलवतो कुठेतरी, आणि अशी तो जो अप्पू असतो म्हणजे जो दुसरा असतो जो डॉर्फ कॅरेक्टर, तर तो म्हणतो की मी तुला मारणार आहे वगैरे. तर तो कसा एकदम काय मुरलेला व्हिलन असतो, तू काय मला मारणार. तर तो असे ती गोटी काढतोय कसं म्हणतो या गोटीने मी तुला मारणार आहे. तर तो अजून हसायला लागतो की हे काय या गोटीनी काय मारणार. आणि मग तो म्हणतो की डायलॉग आहेत बरेच, आणि मग तो एक असं त्याने यंत्र बनवलेलं असतं की ही गोटी या भांड्यात जाणार, मग या भांड्यातून त्यातनं पुढे पुढे हा ती फॅनला अडकणार, मग फॅन बंद ती दोरी तुटणार, मग असं ते करून एक शेवटी बाण असतो जो असं ताणून एका धनुष्याला काहीतरी लावून ठेवलेला असतो. तर तो सुटणार बाण आणि तो मरणार. आणि ते सगळं त्यांनी तो बरोबर स्पॉटवरतीच उभा असतो बरं का, असं म्हणजे तो समाव. आणि एवढ्या वेळ तो तिकडेच उभा असतो. हा एवढं तर सगळं चालतो बघत असतो असं की हा काय छान चालतो. तर ती सगळी ती अशी ते सगळं दाखवते असं 1 मिनिट की असं होतं तसं होतं, आणि तो शेवटी तो बाण सपकन बसतो त्याला आणि तो मरतो. पुष्पक मध्ये पण तो बर्फाची, अरे ती भारी होती स्टोरी. कसलं भारी होतं ते टिनू आनंद. आणि तो प्रत्येक वेळेला त्याचं ते चुकतं आणि मग नंतर जो काही वैताग त्याचा होतो टिनू आनंदचा. पण ती आयडिया भारी आहे, आयडिया भारी आहे. पण खरंच कोणी केली असेल का माहित नाही. आणि तो असं ते बघत असतो ना असं ते धार किती आहे वगैरे, आणि त्याला कायम ते बर्फाचं हे घेऊन वागवत बरोबर ठेवायला लागत असतं ना ते त्याचं आईस बॉक्स म्हणतात काय. एक दुसरं म्हणजे एक जाने भी दो यारो हा बॉडीवर डेड बॉडीवर तेच सगळा सिनेमा आहे. एक अंधाधुन मध्ये तसं होतं. अंधाधुन मधला पण जो पहिला डेड बॉडीच्या वेळेचा सीन तो पण फार ब्लॅक कॉमेडी मधला उत्तम सीन येतो. असे बरेच सीन आहेत ना की डेड बॉडी आणि लपवायचे असं काहीतरी चालू वगैरे. मला वाटतं वाळवी मधला, मला तर एकदम आठवलं म्हणून, वाळवी मधला मृत्यू जो आहे ना तो पण एक इतका इंटरेस्टिंग मृत्यू आहे ना, शेवटी येणार पण इंटरेस्टिंग. आणि त्याची डेड बॉडी आहे ना, तिची डेड बॉडीज ते घेऊन सगळीकडे जातात ना. आणि आपण अप्रतिम सिनेमा होता वाळवी, जो आपण काढला होता अनपेक्षित मृत्यू. फार तो मस्त बसतो आणि तो फिटिंग एंड येतो. शेवटचा शॉट काही एक्सप्रेशन नाही म्हणजे त्याचं एकदम शेवटचा शॉट. ते वाळवी म्हणजे हे करते ना आहे, पण त्यांचं खरंच पुढे काय होतं ते काही पडते आणि लगेच सिनेमा संपतो. मला वाळवीचा त्यांनी सिक्वल अनाऊन्स केला होता, तो येणार की नाही माहिती नाही. पण मला भयंकर इंटरेस्ट आहे की त्याचं जे इन्व्हेस्टिगेशन असेल त्या असा काही संबंध नसलेली 4 माणसं एका रिकाम्या मेलेली आहेत, ह्याचं इन्व्हेस्टिगेशन कसं करणार. म्हणजे हा खूपच इंटरेस्टिंग. आणि त्यातली एक बॉडी तर आधीच डेड होती, म्हणजे 3 बॉडी नंतर डेड झाल्या आहेत.
म्हणजे हे कुठून कसं ते तो पोलीस जे काय असेल ते कसं इन्व्हेस्टिगेट डॉट्स कसे जोडेल सगळे. डाऊट कसं जोड एक इमायू नावाचा सिनेमा आहे. तर इमायू म्हणजे RIP जे आपण म्हणतो ते. तर तो जो एक लिजो नावाचा डिरेक्टर आहे, ज्याचं जालीकट्टू आणि अजून काय काय सिनेमा आहे, तर त्याचाच हा सिनेमा आहे. आणि ती फिल्म ही एका घरी मृत्यू होतो आणि त्या घरी ते सगळं तो दिवस असतो याचा काय सूतक असतं आणि त्यांचं काय काय ते चालू असतं रिच्युअल्स. तर त्याच्यावरतीच आपल्याकडे ना महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पद्धत आहे असे की काय जिथे डेथ झाली आहे तिथे जाऊन ते रडणाऱ्यांचे फोटो वगैरे काढतात. आणि माझा एक मित्रांनी मला फार हौशन मोबाईलमध्ये त्याचे फोटो दाखवले होते. आमच्याकडे डेथ झाले तर सगळ्यांचे फोटो सगळे रडताना वगैरे असे प्रॉपर फोटो इव्हेंट होतो. काही ठिकाणी. अरे मी एक मध्ये फिल्म बघितली होती कुठल्या तरी स्क्रीनिंगला, तिचं नाव अजिबातच आठवत नाही. ती फिल्म याबद्दल होती की वाराणसीतला एक फोटोग्राफर आहे, ओके, जो म्हणजे डेड बॉडीचे फोटो काढणं हा त्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्याचे वडील ते करायचे पारंपरिक, म्हणजे ऑफकोर्स कॅमेरा जेव्हापासून आला तेव्हापासून त्याचे वडील ते करायचे आणि तो पण ते करतो. आणि त्याचं असं प्रॉपर त्या घाटावरती एक अशी जागा आहे. तो फिल्म वॉज अबाउट की आता मोबाईलमुळे त्याची गरज नाही उरलेली त्याच्या फोटोग्राफरची, कारण प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमधला फोटो काढतो. तर त्याच्यामुळे मग त्याचं कसं स्ट्रगल आणि त्याचं खायचे प्यायचे वांदे होतात आणि तो दुसरी त्याला काहीच मिळत नाही, त्याला काही स्किल्स नसतात वगैरे. तसा तो सिनेमा. वाराणसीवरनं मला नाही फक्त ते मसान मला आठवला, मसानचा उल्लेख आपण राहिला. त्यातली डेथ एक भयंकर हलवून टाकणार त्यांनी अनपेक्षित होती आणि त्याचा खूपच इम्पॅक्ट झाला होता दोन्ही. आणि त्या 2 डेथ आहेत त्याच्यामध्ये, एक हिची त्याच्या प्रेयसीची शालू आणि एक तिचा जो प्रियकर हॉटेलमध्ये मरत होतो, ते 2. तर हे झालं टायमिंग, कॉमेडी टायमिंग मृत्यूमधलं. तर आपल्याकडे ना पुनर्जन्मावर खूप सिनेमे बनतात. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे भारतात असं आपल्याकडे असं मानलं जातं आपल्या देशात की मृत्यू म्हणजे एक नवीन सुरुवात आहे. मृत्यू हा शेवट नाही, तुमचा पुनर्जन्म होणार हे आपल्याकडे बिलीफ आहे आपल्याकडे, असं एक आपल्याला नेहमीच वाटत राहिलं. पण मी बघतो तर जगभरात पुनर्जन्मावर सिनेमे बनतात. कारण वाटतात काहीतरी होप आहे लोकांना की ठीक आहे मी मेलो ना, मला दुसरं शरीर मिळणार आहे पुन्हा. तर त्याच्यामुळे ते जगभरात बनत असतात. आपल्याकडे भरपूर बनलेत सिनेमे. ओम शांती ओम आहे, प्रचंड आवडता सिनेमा. मला पण तो सिनेमा खूप आवडतो, ओम शांती. इकडे हा मरतो आणि इकडे हा दुसरा जन्माला येतो. ते टायमिंग मला मगाधीरा पण खूप आवडतो. कुठला? मगाधीरा राजमौलीचा मला खूप आवडतो, कारण ती मसाला लव्ह स्टोरी ऍक्च्युअली. आणि त्यांनी ना ते डॉट्स फार मस्त कनेक्ट केलं. त्यांनी खेळलेत मस्त टाइमलाईनशी, म्हणजे प्रेझेंट मध्ये येतात, मध्येच पास्ट मध्ये जातात, ते जोडलेत ना ते 2 सिनेमे फारच सॉलिड जोडलेत. ते इमोशनल करणारी लव्ह स्टोरी मला त्या काळात प्रचंड आवडली होती. कॉलेजमध्ये जायचं तेव्हा. ओम शांती ओमचं मधुमतीचा थ्रेड आहे ना थोडा, पण मधुमती येते परत तसं. मधुमतीमध्ये रिबर्थ नाही आय थिंक. रिबर्थ नाहीये. रिबर्थ नाहीये, ती फक्त येते, ती जिवंत शाहरुख खानचा पुनर्जन्म आहे. त्याच्यावर मधुमतीचा शेवटावर त्याचा प्रभाव आहे. पण ओम शांती ओम आहे, मगाधीरा आहे, तशा करण अर्जुन मध्ये आहे. साठी करण अर्जुन इज लाईक असं कोणी सापडणार की त्याने करण अर्जुन बघितलंच नाही. आणि तो मला ते आवडतं ना की पुनर्जन्म घेऊन माणूस बदला घेतो. कसलं फॅसिनेटिंग आहे. असंच ना मगाधीरच्याच डायरेक्टरचा इगा नावाचा सिनेमा आहे. माशीचा पुनर्जन्म. काय इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट आहे कसली. मला आय डोंट थिंक ओरिजिनल आहे ती, कुठून तरी बॉरो केली असणार आहे. व्हॉट एव्हर जे होतं ना ते फार सॉलिड दाखवलं होतं, कारण त्यातला व्हिलन खूप वाईट होता. आणि त्याला ती क्षुद्र छोटी माशी त्याला कसं त्रास देऊन मारते, ती सॅटिस्फाईंग डेथ पण आहे. सुदीपने त्याच्यात रोल केलाय, सुदीपने रोल केलाय. फार मजेशीर सिनेमा आहे. एक मला करण अर्जुनचा तू म्हणलास ना, त्याच्यावरून मला आठवते की तो जो पार्टीतला सीन आहे ना, त्यांच्या नंतरच्या जन्मातला, आणि मग त्याच्यात पण त्यांची काहीतरी भांडणं काहीतरी होतात आणि मग ते असं अपसुक ते भाग करण काय काहीतरी भाग फुल अंगावर काटा आणणारा हे होता असं सीन की अरे कसलं भारी होतं कॉल बॅक जुन्या ह्याच्यावर. ते मला त्या कर्ज वगैरेच कर्ज मला आवडलेला होता. तो असा बहुतेक सगळ्यात हिट झालेला असा पुनर्जन्माचा सिनेमा तो असेल. आणि पण मला तू म्हणलास की बाहेरच्या देशात पण असे सिनेमे आहेत, पण तू म्हणतोयस ते असे ते अल्टरनेट हे वाले म्हणजे मॅट्रिक्स सारखे फॉर एक्झाम्पल. मला पण नाही आठवत, म्हणजे मला पण तसंच वाटतं. लिस्ट बघितली ऑनलाईन तर लिस्ट मोठी आहे, नाही बघितली कुठले ऑनेस्टली, पण आहेत. कारण खरं तर त्यांच्याकडे म्हणजे ती कॉन्सेप्ट तशी नसल्यामुळे कदाचित कमी
असावेत असं वाटतं. हो, पण तू म्हणतो तसं ते बघायला पाहिजे, कारण मेनस्ट्रीम जे आपण बघतो हॉलिवूडचे मेनस्ट्रीम त्याच्यात तसं पटकन नावं पुनर्जन्माची आठवत नाही Mainstream तुला, मध्ये आठवत नाही. अशी आठवत नाहीत, पण झाले असतील ऑफकोर्स. मे बी झाले असते. दुसरा एक मला तलाश सिनेमा अरे वाटतो. तलाश अप्रतिम होता. हा जो म्हणजे लाईफ आफ्टर डेथची जी कन्सेप्ट आहे ना, हा लाईफ आफ्टर तर ती त्याच्यात खूप नाही, हे एकदम केलेली मस्त की केली, हो. म्हणजे त्याचा स्वतःचा मुलगा गेलेला असतो हो. आणि तो त्या गिल्ट मधनं बाहेरच पडू शकत नसतो, हो. आणि त्याची बायको कोणाला तरी ते शेजारी बाई असते मांत्रिक हो. हो, ते तांत्रिक टाईप, प्लॅनचेट वगैरे करतात. तर ती तिचा दावा असतो की ती सगळं त्या मुलाबद्दल सांगते आणि हा म्हणतो की असं काही नसतं वगैरे. पण ते त्यांनी त्या करीना कपूरच्या ह्याच्याबद्दल खूप छान दाखवलं. त्यांनी ते म्हणजे त्यांनी ते खरंच तसं दाखवलंय की ते खरंच लाईफ आफ्टर डेथ त्याच्यात आहे. इव्हन द सिक्स सेन्स मध्ये पण शेवटी जेव्हा ब्रूस विलिसला कळतं की त्यालाच कळतं की मी तो मेलेला आहे. हो. म्हणजे मोठा स्पॉइलर सिनेमासाठी, पण खूप वर्षाला जीवन त्याला आता. हो तो तर खूपच तो सिनेमा आहे. म्हणजे फार शॉकिंग होतो म्हणजे हो. सगळं. मग बघण्याला पण शॉकिंग होतं आणि शॉकिंग होतं ते. म्हणजे ते सुचलं कसं असेल मनोज हो. श्यामलला. मला एक प्रश्न पडतो, मग करीना कपूरच्या पात्रावरून ते ब्रूस विलिसचं कॅरेक्टर आठवलं मला एकदम. ते तू मला एक चर्चा झालेली आठवते ह्याच्यावरती. तू आता म्हणालास ना अंधश्रद्धा, आणि आय थिंक आमिर खानच्या इंटरव्ह्यू मध्ये तो असं म्हणाला होता की मला त्याचं ते एक वाक्य आठवलं की तुम्ही सिनेमाला त्या सिनेमाच्या लॉजिक मध्ये बघायला पाहिजे आपण. बघायलाच पाहिजे. ते मला पण पडतं. आता पुनर्जन्म किंवा ह्या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम इन द सेन्स सायंटिफिक पातळीवरती तर ते असूच शकतात ना, पण शेवटी ते फिक्शन आहे. आता त्याच्याबद्दल तुम्ही बियॉन्ड द सायन्स बियॉन्ड द सायन्स पेक्षा पण मला असं म्हणायचं आहे की ती कल्पनेची झेप आहे ना. कल्पनेची आता कल्पनेच्या झेपेमध्ये हे सगळं होऊच शकतं. म्हणजे पुनर्जन्म काय, तिसरा पण जन्म होऊ शकतो, हो, हो. त्यातलं स्टोरी निर्माण होते हे त्यातलं एक, आणि तिथपर्यंतच आपण ते ठेवायलाही पाहिजे ऑफकोर्स. त्यामुळे डेथ वरती मला एक आता बोलता सुचलं, हॉलिवूडचा उल्लेख निघाला म्हणून एक फक्त मुद्दा की तिथे ना या प्रकारच्या मूवीजच्या पॅरोडीज खूप छान झालेल्या आहेत. स्केरी मूवीज वगैरे तुम्ही बघितले ना, आणि त्याच्यातलं वैशिष्ट्य असं की डेथ सिक्वेन्सचे पण खूप छान पॅरोडी त्यांनी केलेली आहे. तो एक जरा भाग मिसिंग आहे आपल्याकडे मला वाटतं. आणि मला हॉलिवूड म्हणजे मला अजून एक ऍडिशन द्यावं लागतं, फायनल डेस्टिनेशन नावाची फायनल तिथं मृत्यूलाच राहिलेली म्हणजे पूर्णपणे मृत्यूला समर्पित. आणि त्यांनी जे म्हणजे आपल्याकडं मृत्यू येऊन माणसाला घेऊन जातो असं जे आपल्या पुराणामध्ये कन्सेप्ट आहे की यमराज येतात आणि घेऊन जातात, तर त्यांनी वेगळ्या अर्थाने ती वापरली की मृत्यू येऊन कसं लोकांना घेऊन जातो, पण मृत्यू त्यांनी दाखवलं नाहीये त्यांनी. आणि इतक्या इनोव्हेटिव्ह पद्धतीने मृत्यू दाखवले त्यांनी, म्हणजे आपण इमॅजिन नाही करू शकत की म्हणजे आता असा बसलेला माणूस कसं मरेल. मरताना दाखवले माणूस त्या म्हणजे ऍक्च्युली खूप लोक म्हणतात की खूप सॅडिस्ट लोक आहेत तुम्ही की तुम्ही फायनल कशी बघता, जितके वेगळ्या प्रकारचे मृत्यू दाखवते, पण ते मला वाटतं बघण्यात मजा आहे. असं बरेचदा होतं ना की आपलं प्रेम असतं एखाद्या लेखकावर असतं, अभिनेत्यावर असतं, गायकावर असतं, म्युझिक डायरेक्टर असतं, की त्यांचा मृत्यू झाल्यावर पण खरं तुमच्याविषयी पोकळ निर्माण झाली का असं तुम्हाला वाटायला लागतं. तर असं कोणी आहे का, म्हणजे कोणी चालेल, लेखक, कोणी गायक, म्युझिक डायरेक्टर, कोणी असेल, असं तुमच्यासोबत कधी झालं की? मला आता जेव्हा इनफॅक्ट तूच तुझ्या मला वाटतं पैशात लिहिलेलं आहेस, राजेश उपाध्याय नावाचा जो ऍक्टर होता, तर त्याचं मला माहिती नव्हतं की तो गेला आहे, आणि तो काहीतरी 16-17 साली त्याची डेथ झालेली आहे. तो ऍक्टर मला इतका आवडतो आणि तो चरित्र अभिनेता आहे, आणि त्याचं खरं सांगायचं तर त्याचं असं काही त्याने खूप मोठा इम्पॅक्ट पाडला असंही मला वाटत नाही. पण त्याला मी ह्याच्यात बघितलं होतं, स्वदेशमध्ये तो होता, आणि त्याचा ना जुनून मधला मला आठवतो, जुनून सिनेमा छान निघालचं जुनून, त्याच्यात ओपनिंग सिक्वेन्स जो आहे तो त्याच्यावरती चित्रित झालेला आहे, तो आठवतो. आणि रॉबिन विलियम्सचे मला एक आठवतं, रॉबिन विलियम्स जेव्हा आता अलीकडेच गेला काही वर्षांपूर्वी, तर रॉबिन विलियम्सची डेथ ही अशी एक हे होती, म्हणजे ते तुम्हाला कदाचित माहिती असेल, वुडहाऊस होता, पीजी वुडहाऊस, इंग्लिश ऑथर, खूप फेमस विनोदी लेखक, तर त्याची मला वाटतं मुलगी गेल्यानंतर तो असं एकदम, मुलगी का नात, आय डोंट रिमेंबर, तो असं म्हणाला होता की आय थॉट शी वॉज इमॉर्टल. त्याचं खूप फेमस कोट आहे. तसं मला रॉबिन विलियम्स मला ऍक्च्युली झालं होतं की अरे आय थॉट ही वॉज इमॉर्टल. कारण रॉबिन विलियम्सनी जे काम केलंय ना स्क्रीनवरती ते इतकं जिवंत राहिलेलं आहे आपल्या मनामध्ये. ही 2-3 नावं मला आठवतात. मला सगळ्यात दुःख खूप झालं होतं. मला असं वाटतं की कधी दुःख जास्त होतं की जेव्हा ती माणसं आर स्टील ऍक्टिव्ह, की ते खरं अजूनही आहे त्यांच्यात आणि ते करू शकले असते. म्हणजे आता खूप लोक हे नंतर म्हणजे ऍट द एंड ऑफ देअर करिअर किंवा असं होतात, त्याचं आपल्याला वाईट खूप वाटतं. पण लॉस जो आहे ना, की आपला लॉस झाला पर्सनल, तू जे म्हणलास की पर्सनल लॉस झाला माणूस गेल्यामुळे, असे मला इरफान खान की
तो अजून खूप काही करू शकला असता म्हणजे म्हणजे आता तर कुठे सुरुवात झाली होती. हो म्हणजे तो डेफिनेटली ऑस्कर घेणारा आपला पहिला ऍक्टर ठरू शकला असता. कारण तो त्या दिशेनेच अगदीच म्हणजे त्या उंबरठ्यावरती होता तो. आणि त्याचे सगळेच सिनेमे जे काय आपण म्हणजे रिसेंटली तेव्हा त्याचा लंच बॉक्स बघितला होता आणि म्हणजे लोनलीनेस ही भावना नाही दुसरं कोणी दाखवू शकत असं मला वाटतं. ऍब्सोल्युटली नजरेतून फक्त हा म्हणजे त्याचं जे काही ऍक्टिंग त्याच्याबद्दल आपण वेगळाच एपिसोड खरं करू शकतो. ऍब्सोल्युटली. पण तो एक मला भयंकर लॉस आणि म्हणजे ते सगळं कोविडमध्ये झालं आणि त्याच्या त्या काय अंत्ययात्रेला पण कोणी जाऊ शकलं नाही फारसं त्याचे. ते इतकं म्हणजे अरे हे असं काय म्हणजे असं काय किती अनफेअर आहे जग असं ते एक झालं की या माणसाचा असा व्हावं. तर सेम मला काही वर्षांपूर्वी सतीश तारेंच्या बाबतीत झालं की मी भयंकर मोठा फॅन सतीश तारेंचा आणि ते पण असंच की नाही मिळालं जे काय जी काय क्वालिटी होती त्यांना डिवनमितच गेले लोक. डिवनमितच गेले आणि आता म्हणजे आत्ता कुठे जसं पुन्हा तेच की आता ते मेन स्ट्रीम जरा लोकांपर्यंत पोहोचायला लागले होते की त्या काही त्यांचे सिरीज वगैरे आल्या वगैरे. तर आता लोकांना मग माहित पण नाही, खूपशा लोकांना माहित पण नसेल. आणि त्यावेळीच हे सगळं झालं आणि म्हणजे बियॉन्ड ऍक्टिंग ही वॉज केपेबल टू डू मेनी मोर. ही वॉज अ परफॉर्मर, अल्टिमेट परफॉर्मर. आणि ऑफकोर्स सुशांत सिंगचं खूपच शॉकिंग होतं, फारच शॉकिंग होतं. तर तो ते असे मला आठवतं. मला के गेल्यानंतर असं मला म्हणजे सिरियसली कारण माझ्या जनरेशनचे सगळे गाणे त्याचे आहेत बेसिकली. आणि म्हणजे त्याने इरफानचं पण मैंने दिल से कहा, त्या गाण्यात एक लोनलीनेस आहे, त्याच्या आवाजात लोनलीनेस होता. बरं तो सोशल नव्हता मुळीच, तो कुठे पॉडकास्ट द्यायचा नाही, तो कुठे मुलाखती द्यायचा नाही, तो खूप रिझर्व माणूस होता, एकटा राहायचा आणि त्याला जगासमोर येण्यात फारसा रस नव्हता. आणि तो अजून खूप उत्तम गाणी होऊ शकला असता. वय काय होतं, काहीच वय नव्हतं त्याचं. आणि का सडनली गेला की तो आजारी पण नव्हता. इरफान तरी म्हणजे आजारी होता, कळलं होती की त्याचं काहीतरी होऊ शकतं का. एका रात्रीत गेला आणि सकाळी बातमी कधी की गेला आणि म्हणजे एका पिढीच्या पायाखालून असे तसं फिलिंग आलं ऍक्च्युअली झाल्यानंतर. एक अख्खी पिढी अजून पण सावरली की तो त्याच्या निधनामधून. कारण त्यांचा आवाज होता एक प्रकारे, त्यांच्या पिढीच्या एका सगळ्या भावना त्यानं स्क्रीनवर आवाज दिला होता आणि तो एका रात्रीत अचानक गेला, काही सूचना देता काही नाही करता. त्याचा आवाज होता. तसं के हा एक म्हणजे फिल्म म्युझिक मधलं एक खूपच मोठं उदाहरण आणि नाव. तसं क्लासिकल मधलं रशीद खानचं एक मला आठवण होते. रशीद खान ही वॉज 55 जेव्हा गेले, तेव्हा वयाने लहान होते. आता 1 वर्षापूर्वी 1-1.5 वर्षापूर्वीच गेले, 1-2 वर्षापूर्वी आय थिंक. ते एक मला पण ते त्यांची हे वेगळी आहे. पण तो रशीद खान आपल्या हिंदी सिनेमातल्या यांना माहिती आहे तो ह्याच्यामुळे जब वी मेट मधलं जे सॉन्ग आहे आओगे जब तुम, क्लासिकल मधला तो खूप मोठं नाव आहे. म्हणजे आता त्यातली आपल्याला तेवढी हे नाहीये, एक्सपोजर नाहीये क्लासिकल सिनेमाचं. रशीद खान हा एक खूप प्रॉमिनंट नाव होतं. तर मला वाटतं येस, चर्चेला आपण आता कन्क्लूड करूयात. आय होप तुम्हाला चर्चा आवडली असेल. म्हणजे मृत्यूसारखा डार्क विषय असला तरी आम्ही बऱ्यापैकी त्याचे अनेक पदर आम्ही उलगडायचा प्रयत्न केलाय. तर तुम्हाला चर्चा आवडली तर आमचं काथ्याकूट चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्लीज मित्रमंडळीमध्ये आमचा व्हिडिओ स्प्रेड करा. धन्यवाद.